नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण सांगोला तालुक्यातील वाकीशिवणे या साखर कारखान्यावरती आलेलो आहे आणि साखर कारखान्यामध्ये जी दराचा विषय आहे, खऱ्या अर्थाने या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे काही शेतकरी नेते आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहे की कारण त्यांच्या माध्यमातून हे जे काही बेमुदत आमरण उपोषण उभा केलेलं आहे आणि कशासाठी केले, त्याच्या पाठीमागचं कारण काय, या गोष्टीला खरं तर विरोध कशा पद्धतीचा होतो, ह्या गोष्टी जर आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. ही जी प्रथमतः तुम्ही उपोषण उभा केले, ह्याच्या पाठीमागचं कारण काय नेमकं? शेतकऱ्यांना 3,000 पहिली उचल मिळाली पाहिजे, ही मुख्य कारण आहे. उचल म्हणजे दर. हा दर. बर. कारण जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात 3,000 रुपये दर मिळतोय. प्रत्येक कारखाना पहिली उचल 3,000 रुपये देतोय. बर. अभिजित पाटलाचा कारखाना आहे, त्यांनी चालवाय घेतला, तोच देत नाही. युनिट नंबर किती आहे त्यांचा? युनिट नंबर 4 आहे त्यांचं. बर. आता इथं साधारणपणे गाळप जी चालू आहे, किती दिवस झालं चालू? गाळप चालवून 2 महिने झाले मग गेला. आता त्यांचं बिल कुठलं निघालंय का पहिलं? बिल निघाले 28 काढलंय त्यांनी. पहिलं. हा, मग आता तुमची प्रामुख्याने मागणी काय आहे? 3,000 रुपये एकूण आम्हाला मिळलं पाहिजे. 3,000 रुपये पहिली उचल. पहिली उचल. हा. दुसऱ्या हप्त्या संदर्भात काय? दुसरं काय त्यांनी काढू नाही तर ती पुढचा प्रश्न आहे. फक्त आम्हाला आता पहिली उचल 3 मिळाली पाहिजे. बर. मग आता ह्याच्यामध्ये उपोषण करते किती जण तुम्ही बसला? आम्ही 3 जण आहे. 3 जण. हा. तर प्रामुख्याने प्रशासनाच्या संदर्भात तुम्ही मागणी वगैरे काय केली का त्यात? मागणी केली की काय म्हणजे केली? आम्हाला दरच मिळावा, दुसरं काय मागणी करायची त्यांना? शेतकऱ्यांचा काय त्याच्यामध्ये पाठिंबा वगैरे काय कशा पद्धतीने? शेतकऱ्यांचा भरपूर पाठिंबा आहे. हा. आम्हाला साधारण 5 ते 6 ग्रामपंचायतीने आसपासच्या पाठिंबा दिलाय. बर. एकतपूर आहे, हलदैवडे आहे, वाकी आहे, शिवणी आहे, महूद आहे, खवसपूर, चिकमहूद, कटपळ, अशा आम्हाला स्वतः सरपंच येऊन पाठिंबा देते. कारखान्याला ऊस जी इथल्या भागातला येतो म्हणजे सांगोला तालुक्यातला कुठल्या कुठल्या भागात ऊस येतो याला प्रामुख्याने? ही जी आसपासची गाव आहे ती हा. म्हणजे खिलारवाडी, वाकी, शिवणे, हा. चिकमहूद, महूद, एकतपूर, शिरबावी, हलदैवडी पासून ऊस येतोय. हा, म्हणजे भरपूर सांगोल्याचा आहे. बऱ्यापैकी ऊस येतोय. बरं. साधारण 1 लाखाच्या पुढे आपल्या तालुक्यातलं हे आहे. मागच्या वर्षी काय परिस्थिती होती किंवा दर काय दिला होता शेतकऱ्यांना? मागच्या वर्षी 28 दिलता, देतो म्हणली होती. देतो म्हणले होते, त्यातलं 27 दिला पाठीमागचे बरं. 100 रुपये आणि त्यातलं 100 ठेवले होते परत देतो म्हणून. दिले का ते? एक नाही दिले अजून. मग ह्या संदर्भात काय चर्चा तुमची त्या कारखान्याच्या संबंधित प्रशासनाशी? आतापर्यंत द्यायचेच म्हणते. देश म्हणते. हा, दिलेले द्यायचे. नाही ना अजून अजिबात नाही. बरोबर. मग आता ह्या संदर्भात सांगोला तालुक्यातील खरं तर राजकीय मंडळींनी ह्यामध्ये प्रामुख्याने लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे. त्यांच्यासोबत काय चर्चा झाली आहे का तुमची? नाही, कुणाची नाही चर्चा, कुणाशी झाली? कुणाशीच नाही. ह्याच्यामध्ये दीपक आबा असतील, नाही, शाहजी अजिबात दीपक आबा नाही, बाबासाहेब नाही किंवा शहाजी पाटील कोण सुद्धा आलेलं नाही. आलेलेच नाही. नाही आलं कोण. बरं, आता यामध्ये प्रामुख्याने प्रश्न असा निर्माण होतोय, हा कारखाना तुम्ही सांगितल्याप्रमाणे अभिजित पाटील जे की आमदार सध्याचे आहेत माड्याचे आणि धाराशिव क्रमांक युनिट 4 अशा पद्धतीचा आहे. मग त्यांच्या जे दुसरे कारखाने आहेत त्यांचा रेट किती देते? 3,000 रुपये. 3. हो. सांगोल्याला 4 का? ती त्या- 2800 का देते? ती त्यांनाच प्रश्न विचारायला पाहिजे ना. मग ह्या संदर्भात तुम्ही चर्चा काय केली आहे का? चर्चा ती करतच नाही. इथं चर्चेला कोण आलं नाही, एमडी नाही, चेअरमन नाही, काय नाही. म्हणजे त्यांना शेतकऱ्यांची गरज नाही असं? गरज नसल्यासारखंच आहे त्यांचं. गरजच नाही त्यांना म्हणलं तर चालतंय. बर. कसली दखल नाही. अगदी आम्हाला उपोषणाला बसू दिलं जात नव्हतं का? इथं. ही आमची हद्द आहे. आमच्या कारखान्याच्या हद्दीत तुम्ही बसायचंच नाही. अगदी 10-15 पोलिस लाल दिव्याची गाडी येऊन जेसीबी पाठीमाग लावला होता हे सगळं उच काढायला. म्हणजे आंदोलन लोकशाही पद्धतीने करायला विरोध केला? विरोधच केला. आमच्या हद्दीत बसायचं नाही, पलीकडे बसा म्हणतात. कसा? रस्त्याच्या पलीकडे बसा. मग या संदर्भात कोण, पोलीस प्रशासन कोण आलं होते पोलीस प्रशासन आलते की वाघे साहेब आणि पुजारी साहेब आलते. तिथं? हा. बरं, मग त्यांच्या संदर्भात तुम्ही काय त्यांना- शेवटी आम्ही सुषमा अंधारेंना फोन लावला, बरं. आमच्या नेत्यांना. बरं. त्यांनी मग साहेबांना बोलल्यावर थोडस शांत झाले. त्यांना सांगितल्यानंतर? हा, त्यांना सांगितलं. मग आता त्या संदर्भात काय प्रशासनाची तुमच्यावर काय भूमिका किंवा त्यांनी काय मत व्यक्त केले तुमच्यासमोर? नाही ना, तसं काय त्यांनी परत नाही केलं आम्हाला. काहीच केलेलं नाही नाही. नाही. बरं. आता प्रामुख्याने याच्यामध्ये जे दुसरे चित्र असं आहे की अभिजित पाटलांचं जे की आपला सांगोला आहे, सांगोला आणि पंढरपूरची खरं तर ही शिवाय दोन्हीची हो. त्या भागात प्रामुख्याने रेट दिला जातो आणि ह्यात दिला जात नाही. हे कशामुळे जी 2 टप्प्याची म्हणतो आपण, कशामुळे केलं जातं? खिलारवाडी आणि हे तिसंगी ही एकदम जवळ चिटकून गाव आहे, त्या शिवज आहे त्यांची. बॉन्ड्री दोन्ही. हा, त्या पलीकडल्या गावाला तिसंगीला 3,000 रुपये दर मिळतोय आणि खिलारवाडीतला ऊस असेल तर त्याला 28 मिळतोय. इतका भेदभाव आहे. आणि ह्या तालुक्याला म्हणजे ह्या कारखान्याचं सगळं प्रदूषण आपण घ्यायचं. हा. त्याची राख, त्याचं काय सांडपाणी काय असेल, वास असेल ती, हा, 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 हा. आणि आपलं नुकसान करून घ्यायचं बरं. आणि दर त्यांना जास्त द्यायचं. ही हा भेदभाव आहे या अभिजित पाटलांकडून. म्हणजे अभिजित पाटलांना थोडक्यात सांगोल्याच्या जे काही शेतकरी आहेत त्यांना कुठेतरी दाबायचं असं वाटतंय? 100%. बरं. म्हणजे आंदोलन होऊन इथपर्यंतची भूमिका म्हणजे दाबायचं आहे त्यांना.
इथं आंदोलनच नाही झालं पाहिजे या कारखान्यावर, इतकं पाक दबाव आहे त्यांचा. सुषमाताईंना सुद्धा फोन केले तर आमदार अभिजित पाटलांना हो, सुद्धा त्यांनी फोन करून उलट दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणजे कालच फोन केला त्यांना. मग म्हणजे आम्ही असं करतो, तुमच्या लोकांना सांगा मिटवा. मग ते म्हणले तुमची काय मागणी असेल ती त्यांची मागण्याप्रमाणे तुम्ही वागा ना. तर त्यांना आमच्याबद्दल चुकीचं सांगितलं गेलं. कुणाला सुषमाताईंना काय वा हा शंकर मेटकरी तुमचं नाव सांगून ब्लॅकमेल करतो किंवा सुभाष भोसले हा सोनं चोरीचं विकतो, ही अशी त्यांची दिशाभूल केली जाते. आमदारांनी ह्या पद्धतीची अशी स्टेटमेंट केली लोकशाही. मग त्याने ते आता शेवटी आमच्या पक्षाचे नेते त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या प्रश्नावर बोला, मला असल्या तक्रारी चालत नाही द्या, तुम्ही देणार आहे का, जर नाही त्याच्यावर बोला. मग ती फोन कट केला गेला, त्याच्यावर संपर्क नाही परत. आता 2 दिवस झालं खरं तर तुमचा हा जो काही लढा चालू आहे त्यामध्ये जी काय प्रशासनानं येऊन तुमच्याशी चर्चा करायला पाहिजे, ह्या संदर्भात काय चर्चा केली? अजिबात कोण सुद्धा नाही, तहसील कडलं नाही आणि कारखान्या पण वाला पण कोण नाही. बरं, मग आता येथील शेतकरी खरं तर बघितलं तर सांगोल्याची राजकीय संस्कृती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे किंवा देशभर खरं तर माहिती आहे, कारण हा गणपताबांचा गड म्हणून संपूर्ण भारत देशाला माहिती आहे. परंतु सांगोल्याची राजकारणी देखील तुमच्यापर्यंत आली नाही, म्हणजे ह्याचा अर्थ शेतकरी फक्त मतासाठीच पाहिजेत असं वाटतंय का? मतासाठीच वापर आहे, दुसरं काय. आतापर्यंत कालपासून तिन्ही नेत्यांपैकी एक पण आतापर्यंत आला नाही, अजिबात नाही. मग काय दुसरं काय बोलायचं. मग आता प्रामुख्याने आसपासचे शेतकरी, शेतकरी कामगार पक्षाचा असू द्या किंवा बापूजा किंवा आबाज असू द्या, शेतकरी सगळे आमच्या बरोबर आहेत, येते द्या, पाठिंबा देऊन जाते द्या. पण मुख्य नेत्यांनी ती यायला पाहिजे, ती प्रश्न उचलायला पाहिजे ना. म्हणजे सर्वसामान्य जनतेला हे राजकीय नेते भरडतात असं थोडक्यात ज्यांनी कारखाना दिलाय त्याला त्यांनी बोलायला पाहिजे ना. कुणी दिलं म्हणतात? आता ह्या 3 नेत्यांनीच दिलाय, कोणी दिलाय कारखाना? बर, ह्यांच्या सहमतीने किंवा बसूनच दिलाय ना कारखाना. मग ह्यांनी ह्यात लक्ष घालायला पाहिजे. म्हणजे त्यांचं दुर्लक्ष आहे असं? हो, 100% दुर्लक्ष आहे. मग आता प्रामुख्यानं तुमचं जे आमरण उपोषण आहे ह्याच्यावर जर प्रशासन कारवाई नाही केली तर हाही कंटिन्यू आम्ही उठणारच नाही, नाही उठणार. 3,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा केल्याशिवाय उठणारच नाही. बरं. मग इथे शेतकऱ्यांचा आजूबाजूच्या परिसरातला पाठिंबा? हो, 100% पाठिंबा आहे. ठीक आहे. आता हे एकतपूरचे सरपंच हे आहेत बघा सगळे, हे पत्र द्यायला शेतकरी आहे, ते पत्र द्यायला आले ते आम्हाला. या भागात साधारणपणे ऊसाचं किंवा ह्या कारखान्याचं गाळप जे आहे किती टन साधारणपणे वर्षाला होतं, काय माहिती आहे त्या संदर्भात? आपल्या भागात सांगोल्यातनं आपल्या भागातलं 1 लाखाच्या पुढे गेलाय. हा. म्हणजे सांगोल्याच्या शेतकऱ्यांच्या पैशावर खरं तर अभिजित पाटील मोठे होत आहेत असं म्हणजे आमदारच झालाय सांगोल्याच्या जीवावर, असं म्हणलं तरी चालतंय. हे कारखाना मिळवूनच आमदारकी मिळाली त्याला. हा, आणि आपल्याच उरावर बसलाय ते आता पुन्हा. आपल्या शेतकऱ्यांची नरडी दाबतोय. हो, 100% दाबतो. तर मंडळी आपण बघू शकतोय की सांगोला तालुक्यातील खरं तर राजकारणाचे जे काही महत्वाचे राजकारणी होते त्यामध्ये दीपक आबा असतील, बाबासाहेब देशमुख असतील आणि शहाजी बापू पाटील असतील. खरं तर इतकं महत्वाचा विषय की शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा, ज्याचं कुटुंब खरं तर गेली 1 वर्ष झालं पाणी देऊन जो ऊस आणला जातो आणि तो ऊस कारखान्यामध्ये घालवला जातो आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या जडणघडणीमध्ये त्यामध्ये शिक्षण असेल, याचबरोबर काही उद्योग असतील, घरं असतील, जे काही कामं असतील खरं तर त्याच्या माध्यमातून पूर्ण केली जातात. मात्र या संपूर्ण राजकारण्यांनी फक्त सांगोल्यातील जनता आणि शेतकरी हा फक्त एक वोटर म्हणजे मतदान म्हणून फक्त या गोष्टीकडे बघितलं जातं. त्यांच्या विविध गोष्टी ज्या आहेत त्याकडे बघितलं जात नाही. खरं तर भूमिका या ठिकाणी शेतकरी नेते शंकर मेटकरी यांनी व्यक्त केलेली आहे. आणि याचबरोबर जे माढ्याचे आमदार आहेत अभिजित पाटील, धाराशिव युनिट नंबर 4, खरं तर हा त्यांच्याकडे ती युनिट नंबर 4चा हा कारखाना आहे आणि इतकं मोठं आंदोलन या ठिकाणी पेटलेलं असताना सुद्धा त्या आमदारांनी खरं तर चुकीच्या पद्धतीची दिशाभूल करून सुषमाताई आमदारांच्या यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, म्हणजे अशा पद्धतीचं कुटिलतेचं राजकारण अभिजित आबा पाटील या ठिकाणी करताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. कारण शंकर मेटकरी हा संबंधित सांगोला तालुक्याला एक शेतकरी नेते म्हणून सगळ्यांना माहित आहेत. कारण या व्यक्तीने जर काही भ्रष्टाचार केला असता तर आजच्या घडीला हा व्यक्ती खरं तर बघितलं तर सायकलीवर अशी फिरतोय, अशी या व्यक्तीची परिस्थिती आहे. आणि जर भ्रष्टाचार केला असता तर फॉर्च्युनर घेऊन फिरला असता, अशी देखील या व्यक्तीची परिस्थिती आहे. परंतु कुठलाही काळीमा किंवा आपल्याकडे गालबोट न लावता शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने चांगलं काम करता येईल यासाठी हा व्यक्ती खरं तर अहोरात्र झटत असतोय. आणि याच अनुषंगाने आज सांगोला कारखान्यावर गेली 2 दिवस झाला आमरण उपोषण खरं तर केले. परंतु राजकीय नेत्यांच्या माध्यमातून खरं तर ह्या उपोषणकर्त्याची हेळसांड देखील या ठिकाणी झाल्याचे आपल्याला चित्र बघायला मिळते. यामुळे प्रामुख्याने आपण पाहणार आहे की यामध्ये राजकीय मंडळी नेमकी भूमिका काय घेणार आणि प्रशासन देखील काय घेणार. धन्यवाद.